आरक्षणासाठी आता बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे। अमरावतीमध्ये भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात महिलांची पारंपरिक बंजारा नृत्य करून जिल्हाधिकारी कार्यालय काय मागणी घेऊन तुम्ही कलेक्टर? आम्हाला फक्त एकच आमच्या हक्काचं ग्रॅज्युएटनुसार आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे। आम्ही महाराष्ट्रामध्ये भटक्यामध्ये आहे। आता फक्त आमची एकच मागणी आहे, आम्ही शांततेने मोर्चा काढत आहे कलेक्टर ऑफिसवर, आम्हाला एसटी आरक्षण मिळावं, बस एवढीच मागणी आहे। आज आमच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बंजारा समाज गावोगावी आणि तांडोतांडी जिल्हा लेवलवर निवेदन देत आहे जिल्हाधिकारी साहेबांना की आम्हाला एसटी आरक्षण देण्यात यावं। हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार आम्हाला एसटी आरक्षणामध्ये सामील करावं अशी आमची बंजारा समाजाची मागणी आहे। आज भव्य दिव्य अमरावतीमध्ये आज आयोजन करण्यात आलेले आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी। बंजारा ही बंजारा ही प्राचीन जमात असून मूळ रहिवासी येथील ही जमात आहे। या समाजाचे मग पूर्ण भारतामध्ये कुठे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र सर्व ठिकाणी असेल तर एकच भाषा आहे, गोर भाषा, एकच संस्कृती आहे, बंजारा संस्कृती, एकच उत्सव आहे, तीज उत्सव, होळी, दिवाळी साजरी। आणि आदिवासी करता जे निकष आहे एकच भाषा, एकच बोली, एकच संस्कृती आणि एकच पेहराव संस्कृती, तर ही बंजारा समाजाची आहे। आणि ऑलरेडी आम्ही हैदराबाद, तेलंगणा, ओरिसामध्ये अनुसूचित जमातीत येतो, म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये करायला पाहिजे। कारण सुरुवातीला 1871मध्ये ब्रिटिशांनी आम्हाला गुन्हेगारी जमातीमध्ये टाकलं। 1952मध्ये आम्ही मुक्त झालो आणि विमुक्त जमाती न लावता जाती लावला गेला आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ओबीसी ठेवण्यात आलं। तेव्हा आमचे लोक शिकलेले नव्हते, सुशिक्षित नव्हते, म्हणून आमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांना कल्पना नव्हती। पण आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हे कळून आलं की बंजारा ही आदिवासी जमात आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये त्याची नोंदणी आहे, म्हणून त्या गॅजेटनुसार आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये टाकायला पाहिजे। हैदराबाद गॅजेटमध्ये अनुसूचित जमाती अशी आमची नोंद आहे बंजारा समाजाची, त्यामुळे आम्हाला ते आरक्षण आमचं हक्काचं आहे ते मिळावं यासाठी बंजारा समाज आज अमरावतीमध्ये सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।